आगामी निवडणुका काँग्रेस बळामध्येच लढणारे वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा हायकमांडकडे आग्रह आहे। रमेश चेन्निथला हे दिल्लीमध्ये हायकमांडकडे प्रस्ताव पाठवणार असून विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे। तर आगामी निवडणुका काँग्रेस बळावरच लढणार वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा हायकमांडकडे आग्रह आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या जाते बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, आगामी निवडणुका काँग्रेस बळावर लढण्याची तयारी करते, कारण काही वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचा देखील तसा आग्रह आहे। रमेश चेन्निथला यांच्यासोबत त्यांनी चर्चा सुद्धा केलेली। अधिकचे अपडेट नेमके काय देशील? निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या आज दिवसभर मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळपासूनच बैठका पार पडत आहेत। खरं तर आपण पाहतोय की आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस आता स्वबळावरती लढणार असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर आजच्या बैठकीमध्ये सगळ्याच नेत्यांचा एकच सूर पाहायला मिळाला, कारण मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरती लढण्याची जी काँग्रेसची तयारी आहे यावरती एकंदरीतच चर्चा करण्यात आली। त्यामुळे राज्यातले वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा हायकमांडकडे आग्रह असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे नेमकी कोणाशी आघाडी न करता काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यासाठी हायकमांडकडे आग्रह करणार आहेत। आणि यासाठीच आपण पाहतोय की या आठवड्यामध्येच महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला हे दिल्लीच्या हायकमांडकडे प्रस्ताव देणार आहेत आणि याबाबत आपण पाहतोय की अंतिम निर्णय जो आहे तो दिल्लीमध्ये हायकमांडच घेणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।